जय भीम नमो बुद्धाय. आपल्या एका नव्या आणि विचार करायला लावणाऱ्या सखोल चर्चेमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जय भीम नमो बुद्धाय. आज आपण एका अशा मानसिक गुंतागुंतीवर बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्याच रोजच्या जगण्याचा एक भाग आहे. आपण सगळेच हे कधी ना कधी अनुभवतो. नक्कीच. रोजच्या धावपळीत आपण बरेचदा या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. अगदी बरोबर. आपण एक प्रसंग डोळ्यांसमोर आणूया. समजा आपण सकाळी ऑफिसला जाण्यासाठी गाडी चालवतोय आणि अचानक कोणीतरी चुकीच्या बाजूने ओव्हरटेक करून अगदी कट मारून पुढे जातो. आणि तिथे आपला संताप अगदी अनावर होतो. साहजिकच आहे ते. हो ना. म्हणजे सुदैवाने गाडीचा अपघात वगैरे होत नाही, पण तो अनोळखी माणूस तिथून निघून गेला तरी पुढचे 3-4 तास आपल्या डोक्यात तोच विचार चालू असतो. अगदी खरं आहे. तो विचार आपल्या मनाचा पूर्ण ताबा घेतो. आपण त्या व्यक्तीला मनातल्या मनात शिव्या देत असतो. हो. आणि मग विचार येतो की आपण स्वतःलाच हा मानसिक त्रास का देतोय. तो माणूस तर निघून गेलाय, पण आपण मात्र आतून धुंजत असतो. आणि हीच ती अस्वस्थता आहे ज्यावर आपल्याला आज उपाय शोधायचा आहे. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेचं मुख्य स्रोत आहे 2500 वर्षांपूर्वीची भगवान बुद्धांची शिकवण सांगणारा महान ग्रंथ, म्हणजेच धम्मपद. आणि त्यातील अत्यंत महत्वाचा असा 10वा अध्याय, दंडवग. अगदी. आजची आपली मोहीम अगदी स्पष्ट आहे. ही अत्यंत प्राचीन शिकवण केवळ एक तत्वज्ञान म्हणून आपल्याला वाचायची नाहीये. हो, कारण तत्वज्ञान वाचायला सोपं असतं, पण ते आचरणात आणणं महत्वाचं असतं. अगदी बरोबर. आजच्या या आधुनिक, धावपळीच्या आणि तणावग्रस्त जगात आपले भावनिक स्वसंरक्षण, ज्याला आपण इमोशनल सेल्फ डिफेन्स म्हणू शकतो, ते करण्यासाठी ही शिकवण कशी वापरता येईल हे आपल्याला शोधायचंय. नक्कीच. ही काळाची गरज आहे. चला तर मग हे समजून घेऊया. मला तुम्हाला सुरुवातीलाच विचारायचंय की दंड या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? दंड या शब्दाचा अर्थ समजून घेणं हीच खरं तर या संपूर्ण तत्वज्ञानाची गुरुकिल्ली आहे. म्हणजे दंड म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर लगेच एखादी शिक्षा किंवा काठी येते. बरोबर. सामान्यतः दंड म्हणजे शारीरिक शिक्षा, काठी किंवा शस्त्राने केलेली मारहाण असंच आपल्याला वाटतं. पण भगवान बुद्धांच्या विचारधारेत या शब्दाचा अर्थ खूप सूक्ष्म आणि व्यापक आहे. अच्छा. म्हणजे फक्त शारीरिक मारहाण नाही तर? नाही. दंड म्हणजे केवळ शारीरिक इजा नव्हे, तर कोणतीही हिंसा, दुःख, शिक्षा किंवा दुसऱ्याला दिलेला कोणताही मानसिक आणि भावनिक त्रास. बापरे. म्हणजे शब्दांनी दिलेला त्रास सुद्धा यात आलाच. अगदी. या अध्यायाचा मूळ गाभा एका अत्यंत साध्या पण खूप खोल तत्वावर आधारलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्याला स्वतःला वेदना होतात, शारीरिक किंवा मानसिक त्रास होतो, अगदी तशाच प्रकारच्या वेदना दुसऱ्या सजीवांनाही होतात. ही जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. हो, आणि ही जाणीव म्हणजेच दंडवग्गाचा पाया आहे. जशा वेदना मला होतात तशाच त्या समोरच्यालाही होतात हे समजून घेणं. हे ऐकायला तसं खूप सोपं वाटतं. म्हणजे लहानपणापासून आपण शाळेतही हेच शिकलोय की दुसऱ्याला त्रास देऊ नका. हो, पुस्तकांमध्ये आपण हे नेहमीच वाचतो. पण वास्तवात आजच्या जगाकडे पाहिलं तर चित्र अगदी उलट दिसतं. आजकाल आपण हातात काठ्या घेऊन मारामारी करत नसलो तरी आपण आपले कीबोर्ड्स, आपले सोशल मीडिया अकाउंट्स हेच शस्त्र म्हणून वापरतो. अगदी बरोबर बोललात. आजकाल डिजिटल दंड जास्त दिला जातो. हो ना. इंटरनेटवर आपण पाहतो की माणसे एकमेकांना ओळखतही नसतात, पण तरी अत्यंत सहजपणे शब्दांनी एकमेकांना जखमी करतात. कमेंट्समध्ये अक्षरशः युद्धपातळीवर एकमेकांशी भांडतात. कारण तिथे समोरची व्यक्ती प्रत्यक्ष दिसत नाही, त्यामुळे संवेदनशीलता कमी होते. खरंय. आपण ते जुनं बुमरंगचं रूपक बऱ्याचदा ऐकलंय की वाईट कर्म परत येतं, पण मला वाटतं इथे विष पिण्याचं रूपक जास्त अचूक ठरेल. म्हणजे रागाबद्दल बोलताय तुम्ही? हो. आपण स्वतःच्या रागाच्या भरात दुसऱ्याला शिक्षा देण्यासाठी स्वतःच रागाचं विष पितो आणि अपेक्षा करतो की समोरचा माणूस मरेल. क्या बात आहे. अगदी अचूक रूपक वापरलात तुम्ही. आणि येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट काय माहितीये का? काय? मानसशास्त्र आणि आधुनिक न्यूरोसायन्स देखील आज नेमकं हेच सांगत आहेत जे बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं होतं. अरे वाह. म्हणजे विज्ञानाचाही आला आधार आहे तर. हो. माणसं दुसऱ्यांवर राग का काढतात? जेव्हा आपण रागावतो तेव्हा आपल्या मेंदूतील अमिगडाला नावाचा एक छोटासा भाग असतो, तो सक्रिय होतो. अच्छा. अमिगडाला. हो. आणि तो भाग भावनिक धोक्याला अगदी तसाच प्रतिसाद देतो जसा तो एखाद्या जंगली प्राण्याला पाहून देईल. बापरे. म्हणजे आपला मेंदू समोरच्याच्या शब्दांना शारीरिक धोका समजतो. अगदी तसंच. म्हणजेच जेव्हा कोणी सोशल मीडियावर आपल्या विरोधात मत मांडतं तेव्हा आपला अहंकार धोक्यात येतो आणि आपला मेंदू त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्याला आक्रमक बनवतो.
हे खूपच रंजक आहे. हो, माणसं मुद्दामून क्रूर असतात असं नाहीये. ते स्वतःच्याच दुःखात, असुरक्षिततेत आणि भीतीत कुठेतरी अडकलेले असतात. म्हणजे त्यांचा तो राग हा त्यांच्याच आतल्या अस्वस्थतेचा एक प्रकारचा अलाम आहे म्हणायचं. अगदी बरोबर. जो माणूस आतून खऱ्या अर्थानं शांत आणि समाधानी असतो, तो कधीही दुसऱ्याला मानसिक किंवा शारीरिक दंड देण्याची गरजच महसूस करत नाही. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. जेव्हा आपण रागाने काही शब्द बाहेर फेकतो, तेव्हा आपण केवळ समोरच्याला दुखावत नसतो, तर आपण एका प्रकारच्या भावनिक संसर्गाला म्हणजेच इमोशनल कंटेजियनला सुरुवात करत असतो. नक्कीच. जसा एखादा व्हायरस पसरतो, तसा आपला राग आजूबाजूच्या लोकांमध्ये पसरत जातो. आणि विरोधाभास बघा ना, आपण सगळेच जण अंतिमतः सुखाच्या शोधात आहोत. प्रत्येकाला आनंदी राहायचे, शांतता हवी आहे. पण तरीही आपण नकळतपणे दुसऱ्यांना दुःख देतो. आणि त्यातून आपल्यालाही शेवटी दुःखच मिळतं. बरोबर. इथे विषय खरोखरच एका वेगळ्या आणि रंजक वळणावर येतो, कारण धम्मपदामधील एक महत्वाचा संदेश सांगतो की जो स्वतः सुख शोधतो त्याने दुसऱ्यांना दुःख देऊ नये. हो, आणि हाच तो मोठा विरोधाभास आहे जो दंडवध्यमध्ये अतिशय मार्मिकपणे मांडला आहे. माणूस सुखाच्या शोधात इतका आंधळा होतो की त्याला वाटतं दुसऱ्यांना दाबून, त्यांना हरवून किंवा त्यांना दुःख देऊन तो स्वतःसाठी सुख निर्माण करू शकेल. जे की पूर्णपणे चुकीचं आहे. अगदी. बुद्धांची शिकवण हे स्पष्ट करते की जर तुमच्या सुखाचा पाया दुसऱ्याच्या दुःखावर उभा असेल तर ते सुख कधीच टिकू शकत नाही. तर तात्पुरतं असतं. हो, ते सुख नसून केवळ अहंकाराला मिळालेला एक तात्पुरता दिलासा असतो. खरंय. आणि श्रोत्यामध्ये एक अतिशय सुंदर संदेश दिला आहे की करुणा हीच खरी शक्ती आहे. बरोबर. पण जर आपण आजच्या कॉर्पोरेट जगाचा किंवा आपल्या रोजच्या स्पर्धेचा विचार केला तर समाजाचा दृष्टिकोन याच्या अगदी उलट दिसतो आपल्याला. हो, आजकालची स्पर्धाच तशी झाली आहे. आज जो दुसऱ्यावर वर्चस्व गाजवतो, जो समोरच्याला मीटिंगमध्ये युक्तिवादाने गप्प करतो, त्यालाच स्मार्ट किंवा शक्तिशाली मानलं जातं. आक्रमकतेलाच ताकद मानलं जातं आजकाल. हो ना? अशा वातावरणात करुणेला किंवा संयमाला बऱ्याचदा दुबळेपणाचं लक्षण मानलं जातं. म्हणजे लोक करुणा दाखवणाऱ्या व्यक्तीचा गैरफायदा घेतात असं चित्र सर्वसामान्यपणे दिसतं. हाच तो सगळ्यात मोठा गैरसमज आहे जो समाजमनात अगदी खोलवर रुजलेला आहे. अच्छा, कसं काय? हिंसेतून किंवा आक्रमकतेतून मिळालेला विजय हा कायम बाह्य असतो. तुम्ही जर एखाद्याला रागवून गप्प केलत तर तुम्ही फक्त त्याचा आवाज दाबलाय, त्याचे विचार बदललेले नाहीत. हे अगदी बरोबर आहे. मनातल्या मनात तो व्यक्ती तुमच्यावर चिडलेलाच असतो. नक्कीच. आणि तो विजय टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला सतत अधिक आक्रमक व्हावं लागतं, ज्यामुळे तुमचीच ऊर्जा खर्च होते. म्हणजे तो एक प्रकारचा तणावच आहे. हो. भगवान बुद्धांनी हिंसेपेक्षा संयमाला खूप मोठं स्थान दिलंय. त्यांनी स्पष्ट केलंय की करुणा ही कमकुवतपणा नसून ती एक अत्यंत उच्च प्रतीची मानसिक शक्ती आहे. मानसिक शक्ती? हो. विचार करा, जेव्हा कोणी तुमच्यावर रागावतं तेव्हा प्रत्युत्तर म्हणून तुम्हीही रागावणं ही एक अत्यंत सोपी आणि नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. त्याला कोणती ताकद लागत नाही. तो मेंदूचा डिफॉल्ट मोड आहे. अगदी बरोबर. त्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत. पण समोरून राग येत असतानाही स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची करुणा दाखवणं, यासाठी प्रचंड भावनिक बुद्धिमत्तेची गरज असते. इमोशनल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो. पण मला इथे थोडा प्रतिप्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा ना. हे तत्वज्ञान ऐकायला खूप आदर्श वाटतं आणि मेंदूच्या पातळीवर ते कसं काम करतं हेही समजतं. पण प्रत्यक्ष व्यवहारात समजा एखाद्या कार्यालयात तुमच्या सहकार्याने तुमचं श्रेय म्हणजे तुमचं क्रेडिट लाटलं किंवा तुमच्याशी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वर्तन केलं, अशा वेळी संयम बाळगणं म्हणजे गप्प बसणं हा आपला पराभव मानला जात नाही का? हा अत्यंत रास्त आणि महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही, कारण इथेच आपण संयम आणि निष्क्रियता यातील गल्लत करतो. कुठला फरक आहे? बुद्धांची शिकवण सांगते की बाह्य जगात दुसऱ्या कोणालाही वादात किंवा स्पर्धेत हरवणं सोपं असू शकतं, पण स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणं हे सर्वात कठीण काम आहे. आता तुम्ही जो श्रेय लाटण्याचा प्रसंग सांगितलात त्याकडे बघूया. करुणा दाखवणं किंवा संयम बाळगणं याचा अर्थ गप्प बसून अन्याय सहन करणं असा अजिबात होत नाही. अच्छा, म्हणजे आपण आवाज उठवायचा? नक्कीच. तुम्ही तुमच्या हक्कासाठी ठामपणे उभे राहू शकता, योग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. पण हे करत असताना तुमच्या मनात त्या सहकार्याबद्दलचा राग किंवा द्वेष नसणं ही खरी शक्ती आहे. अरे वा,
म्हणजे कृती करायची, ॲक्शन घ्यायची, पण त्यामागची भावना ही रागाची नसावी. अगदी बरोबर. जो माणूस स्वतःच्या मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो तोच खरा विजेता असतो. जेव्हा तुम्ही रागाने उत्तर देता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या हातात तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल देता. तुम्ही समोरच्याला तुमच्या मज्जासंस्थेशी खेळू देता. बापरे, हे किती खरंय. आपण अक्षरशः आपला कंट्रोल त्यांना देऊन टाकतो. हो, पण जेव्हा तुम्ही संयम निवडता तेव्हा तुम्ही पराभूत होत नसता. तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या मनाचा ताबा घेण्यापासून रोखत असता. हे खरे स्वाधीनता आणि ताकद आहे म्हणायची. नक्कीच. बाह्य जगावर मिळवलेला विजय हा क्षणिक असतो, पण स्वतःच्या मनावर मिळवलेला विजय हा तुम्हाला कायमस्वरूपी मानसिक स्वातंत्र्य देतो. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आपण स्वतःचं इमोशनल हॅकिंग होण्यापासून स्वतःला वाचवत आहोत असं म्हणता येईल. अगदी बरोबर शब्द वापरलात, इमोशनल हॅकिंग. आणि जर आपण यावर नियंत्रण ठेवू शकलो नाही तर काय होतं? जेव्हा मनावर नियंत्रण नसतं तेव्हा त्याचा सर्वात पहिला फटका आपल्या संवादाला आणि पर्यायाने आपल्या नात्यांना बसतो. नाती दुरावतात. आजकाल आपण पाहतो की कितीतरी जुनी आणि घट्ट नाती केवळ एका चुकीच्या शब्दामुळे कायमची तुटतात. संवादातील हा जो दंड आहे ना, तो शारीरिक दंडापेक्षा जास्त भयंकर असू शकतो. नक्कीच असू शकतो. शारीरिक जखमा काळानुसार भरून येतात, पण शब्दांनी केलेल्या जखमा कधीकधी आयुष्यभर भळभळत राहतात. अगदी खरंय. एक कठोर शब्द आयुष्यभरासाठी जखम देऊन जातो. धम्मपदातील हा भाग आपल्याला याच वास्तवाची जाणीव करून देतो. जेव्हा आपण रागात असतो तेव्हा आपला उद्देश संवाद साधण्याचा नसतो, तर समोरच्याला शब्दांचा दंड देण्याचा असतो. म्हणजे शब्दांनी इजा पोचवण्याचा. हो, आणि एकदा उच्चारलेले शब्द परत घेता येत नाहीत. होय, आणि म्हणूनच हे ऐकताना मनात असा विचार येतो की आपण खरोखरच बोलण्याआधी विचार करतो का? फार कमी वेळा आपण असा विचार करतो. आपण जे काही बोलतो त्याचे परिणाम काय होतील, ते शब्द समोरच्या व्यक्तीच्या मनावर काय आघात करतील, याचा विचार करणं खूप आवश्यक आहे. अगदी बरोबर. पण मला इथे एक गोष्ट जाणवते. आपण म्हटलं की अहिंसा म्हणजे दुसऱ्याला न दुखावणं, पण फक्त कुणाला न दुखावणं पुरेसं आहे का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे मघासच्या ट्रॅफिकचं उदाहरण घेऊ. मी ट्रॅफिकमध्ये माझ्या लेनमध्ये गाडी चालवतेय, कुणाला धडकत नाहीये, हा झाला अहिंसेचा भाग. पण ही तर खूपच प्राथमिक पायरी वाटते मला. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर दंडवग्गचा खरा गाभा आपल्याला इथे सापडतो. अच्छा. तुम्ही दिलेलं ट्रॅफिकचं उदाहरण अतिशय योग्य आहे. केवळ कुणाला न धडकणं म्हणजे अहिंसा. ती एक निष्क्रिय म्हणजेच पॅसिव्ह कृती झाली. तुम्ही काहीतरी करत नाही आहात. बरोबर, मी फक्त नियम पाळतेय. पण बुद्ध त्याहून एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला संवेदनशीलता शिकवतात. संवेदनशीलता म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून पाहण्याची क्षमता. म्हणजे केवळ स्वतःच्या लेनमध्ये गाडी चालवणं ही अहिंसा, पण एखादी व्यक्ती ट्रॅफिकमध्ये अडकली असेल आणि तिला पुढे जाण्यासाठी थोडी जागा करून देणं, ही संवेदनशीलता. अगदी अचूक. संवेदनशीलता ही एक सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह कृती आहे. दया बाळगणं हीच बुद्धांची खरी शिकवण आहे. हे खूपच सुंदर आहे. निष्क्रिय अहिंसेकडून सक्रिय करुणेकडे जाणं. हो, आणि त्यासाठी मानसिक ऊर्जेची गरज असते. जेव्हा तुम्ही संवेदनशील असता तेव्हा तुमचा दृष्टिकोन मी तुला त्रास देणार नाही इथून बदलून मला तुझा त्रास समजतोय आणि शक्य असेल तर मी तो कमी करण्याचा प्रयत्न करेन इथपर्यंत विकसित होतो. वाह, हा प्रवास खूपच महत्वाचा आहे. तर या सर्वांचा अर्थ काय आहे? आपण आतापर्यंत दंड म्हणजे काय, संयमाची ताकद काय आणि सक्रिय संवेदनशीलता म्हणजे काय यावर सखोल चर्चा केली. पण ही 2500 वर्षांपूर्वीची तत्वज्ञानात्मक शिकवण आपण आज आपल्या रोजच्या जगण्यात कशी आणू शकतो? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण हे सगळं समजायला खूप तर्कशुद्ध वाटतंय, पण सोमवारी सकाळी जेव्हा कामाचा प्रचंड ताण असतो, डेडलाईन्स असतात आणि अशावेळी कोणीतरी चूक करतं, तेव्हा हे सगळं विसरायला होतं. हो, हाच तर खरा कसोटीचा क्षण असतो. ज्ञान केवळ ऐकून उपयोगाचं नसतं, ते आचरणात आणावं लागतं. अगदी. मग ते कसं करायचं? स्रोतामधील माहितीच्या आधारे आपण यावर एक अतिशय स्पष्ट आणि थेट व्यावहारिक उपाय काढू शकतो. जर समाजात आजूबाजूला आणि आपल्या घरात शांतता हवी असेल तर तिची सुरुवात बाहेरून होऊन चालणार नाही. ती स्वतःपासून करावी लागेल. अगदी बरोबर, स्वतःपासून करावी लागेल. यासाठी आपल्या रोजच्या जगण्यात 3 अत्यंत महत्त्वाच्या जाणीवपूर्वक निवडी कराव्या लागतील. कॉन्शियस चॉईसेस. कोणत्या आहेत त्या 3 निवडी? त्यातील पहिली निवड आहे रागाऐवजी संयम निवडणं.
हे आपण मगाशी पाहिल्यासारखंच आहे. म्हणजे जेव्हा एखादी परिस्थिती तुम्हाला चिडण्याची संधी देते, तेव्हा लगेच रिॲक्ट करण्याऐवजी एक दीर्घ श्वास घेऊन मेंदूला ती सेकंदाची विश्रांती देणं. हो, ज्यामुळे आपण त्या ॲमिगडाला हायजॅकपासून वाचतो आणि संयम निवडतो. ही झाली पहिली पायरी. अच्छा. आणि दुसरी निवड? आता जेव्हा तुम्ही संयम निवडता, तेव्हा तुमच्या मनात जो रिकामपणा निर्माण होतो, तिथे दुसरी निवड कामाला येते. ती म्हणजे द्वेषाऐवजी मैत्री. द्वेषाऐवजी मैत्री. हो. जेव्हा कोणी तुमच्याशी वाईट वागतं, तेव्हा त्याच्याबद्दल मनात अढी धरून ठेवण्याऐवजी असा विचार करणं की कदाचित तो व्यक्ती स्वतःच कोणत्यातरी प्रचंड मानसिक तणावातून किंवा दुःखातून जात असेल. हे कठीण आहे. पण जर मी पहिली आणि दुसरी निवड करू शकले, तर तिसरी निवड आपोआपच हिंसेऐवजी करुणा ही असायला हवी, बरोबर? अगदी बरोबर. कारण जर मी संयम बाळगला आणि मैत्रीपूर्ण दृष्टिकोन ठेवला, तर माझी पुढील कृती ही हिंसक किंवा कठोर शब्दांची असूच शकत नाही. ती करुणेचीच असेल. हो. बदला घेण्यापेक्षा समोरच्याला समजून घेण्याची करुणा. अगदी बरोबर जोडलेत तुम्ही. रागाऐवजी संयम, द्वेषाऐवजी मैत्री आणि हिंसेऐवजी करुणा. हम्म. या 3 निवडी आपण रोजच्या जीवनात प्रत्येक लहान-सहान प्रसंगात नक्कीच करू शकतो. आणि याचा परिणाम केवळ आपल्यावर होत नाही. म्हणजे आजूबाजूच्या लोकांवरही होतो. हो. जेव्हा तुम्ही एका हिंसक किंवा रागाच्या प्रसंगात शांत राहता, तेव्हा तुम्ही तो भावनिक संसर्ग, इमोशनल कंटेजियन तिथेच थांबवता. तुम्ही ती साखळी तोडता. म्हणजे ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आपण नेहमी अशी अपेक्षा करतो की समोरच्याने नीट वागावं, सरकारने सर्व प्रश्न सोडवावेत, जगाने शांत असावं. आपण नेहमी बाहेर बघत असतो. हो, पण तो बदल बाहेरून आत येणार नाही. आजच्या या दंडवग्गाच्या चर्चेतून मला जो सर्वात मोठा संदेश मिळाला आहे, तो हाच की जग बदलायचे असेल तर आधी स्वतःचे मन बदलावे लागेल. अगदी अचूक. आपण जोपर्यंत स्वतःच्या मनाचं स्वरूप बदलत नाही, तोपर्यंत बाह्य जगात शांतता प्रस्थापित होऊच शकत नाही. कारण आपल्या मनाचं प्रतिबिंबच आपल्याला बाह्य जगात दिसत असतं. तुम्ही जर आतून अस्वस्थ असाल तर तुम्हाला सर्व जगच शत्रू वाटेल. खरे. पण जर तुम्ही आतून शांत आणि करुणापूर्ण असाल तर तुम्हाला जगतही तीच शांतता दिसेल. आजच्या या सखोल चर्चेचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर आपण खूप महत्त्वपूर्ण पैलू उलगडले आहेत. नक्कीच. आपण पाहिलं की दंड हा केवळ एक शब्द नसून तो आपल्या रोजच्या संवादातील, विचारांमधील आणि कृतींमधील हिंसेचा प्रकार आहे. आपण संयम आणि करुणा याला दुबळेपणा न मानता भावनिक स्वसंरक्षणाचे एक अत्यंत प्रगत हत्यार म्हणून पाहिलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणाला न दुखावण्याच्या निष्क्रिय अहिंसेकडून दुसऱ्याचं दुःख समजून घेण्याच्या सक्रिय संवेदनशीलतेकडे जाण्याचा प्रवास आपण समजून घेतला. हो. दंडवग्घ हा केवळ वाचून बाजूला ठेवण्याचा ग्रंथ नसून तो आजच्या या डिजिटल, तणावपूर्ण आणि स्पर्धात्मक युगात आपलं मानसिक संतुलन राखण्यासाठीचा एक मॅन्युअल आहे. होय. आणि या चर्चेच्या शेवटी एक असा विचार मला सर्वांसमोर मांडायचा आहे जो बहुधा आपण सर्वजण सोयीस्करपणे विसरतो. असा कोणता विचार आहे? आपण या संपूर्ण चर्चेत मनावर नियंत्रण मिळवण्याबद्दल बोललो. आपण इतरांना कसं दुखावतो यावर लक्ष केंद्रित केलं आणि बाह्य जगातील शांततेबद्दलही चर्चा केली. पण आपण आज दिवसभरात स्वतःच्याच मनाशी किती वेळा कठोर शब्दांत बोललो आहोत याचा आपण कधी विचार करतो का? आपण इतरांना माफ करण्याबद्दल खूप बोलतो, पण स्वतःला मात्र छोट्या छोट्या चुकांवरून सतत दोष देत असतो. माझ्याने हे होणारच नाही किंवा मी मूर्खच आहे असं आपण बऱ्याचदा म्हणतो. अगदी. असं म्हणत आपण स्वतःला शिक्षा किंवा दंड देत असतो. जर इतरांना दिलेलं दुःख आपल्याकडे परत येतं आणि आपली शांतता हिरावून घेतं, तर स्वतःच्याच मनाला दिलेल्या या सततच्या त्रासाचं, या आंतरिक दंडाचं काय? हा विचार तर आपण कधी करतच नाही. जर आपण स्वतःवरच दया करत नसू तर इतरांवर खरी करुणा कशी काय दाखवू शकणार? अगदी खरंय. स्वतःला समजून घेणं, स्वतःच्या चुका माफ करणं आणि स्वतःप्रती करुणा दाखवणं, ज्याला आपण सेल्फ कंपॅशन म्हणतो, हीच खऱ्या अहिंसेची आणि शांततेची अगदी पहिली पायरी असू शकते का? हा विचार खरोखरच आपल्याला अंतर्मुख करणार आहे. आपण स्वतःशीच किती हिंसक आणि कठोर वागतो याची आपल्याला जाणीवच नसते. जोपर्यंत आपण स्वतःच्या आत शांतता प्रस्थापित करत नाही, तोपर्यंत आपण ती जगाला देऊ शकणार नाही. नक्कीच. या अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे आजूबाजूला कितीही गडबड आणि तणाव असला तरी शांततेचा मार्ग कुठल्या डोंगरावर किंवा जंगलात नसून तो आपल्या स्वतःच्या मनातूनच जातो. मैत्री आणि करुणेचा हा शक्तिशाली विचार घेऊन आपण आज निरोप घेत आहोत.
बुद्धम शरणम गच्छामी. बुद्धम शरणम गच्छामी. पुढच्या वेळी अशाच एका नवीन स्रोतावरील सखोल चर्चेसह पुन्हा भेटू. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय.